आज मी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचं अभिनंदन करेन। अरे आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली, त्याला आम्ही निधी दिला। आज परिस्थिती काय आहे मला सांगताना आनंद वाटतो, या महामंडळाने 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवून दाखवलं। 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवून दाखवलं। आज सारथीच्या माध्यमातून ज्यावेळी तरुण पुढे येतात म्हणतात सारथी होतं म्हणून आम्ही आयएस झालो, मला आनंद होतो, आम्हाला सगळ्यांना आनंद होतो, कारण आपल्या सरकारने सारथी सुरू केलं, पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुरू केलेलं नाहीये। पण बंधू भगिनींनो, जे काही आंदोलन चाललंय, मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाहीये। माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे। आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा। तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा। ही दुटप्पी भूमिका सोडा। चित भी मेरी पड भी मेरी खड़ा तो मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा। या ठिकाणी मराठ्यांनाही वेडं करायचं, ओबीसींनाही वेडं करायचं, दोघांनाही झुंजवत ठेवायचं, दोघांनाही भांडत ठेवायचं। अरे आम्हाला तर शिवाय खायची सवय आहे, आम्ही घाबरत नाही। आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे, पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही। हा खोटारडे म्हणा, हा समोर आणावाच लागेल। आणि हा जर आला नाही, ये पब्लिक है, ये सब जानती है। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। या निवडणुकीमध्ये जसा एक फेक नरेटिव्ह आपल्या समोर आला, तसंच एक वेगळ्या प्रकारचं कन्सॉलिडेशन देखील आपल्या समोर आलेलं आहे। भारतीय जनता पक्षाने कधी जाती धर्माचा विचार केला नाही। आमचं जे हिंदुत्व आहे हे व्यापक हिंदुत्व आहे। भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वामध्ये कुठल्याही पूजा पद्धतीला स्थान आहे। भारतीय जनता पक्षाने जे हिंदुत्व मांडलं याच्यामध्ये आम्ही कधीही कुणाला एक्सक्लूड केलेलं नाही आहे। या भूमीला जो आपली जन्मभूमी मानतो, कर्मभूमी मानतो, आणि या देशाची मानक मग प्रभू श्रीराम असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही मानक जो आपली मानक मानतो, असा कुठलाही व्यक्ती जात असो, धर्म असो, पूजा पद्धती असो, तो कुठेही त्या ठिकाणी पूजा करणारा असो, असा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत।